श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एक मोटिवेशन कथा. स्वामी भक्ताची श्रद्धा, विश्वास असेल तर अशक्य गोष्टीही आपल्या आयुष्यात शक्य होतात. तर असेच एक स्वामी भक्त होता. तो खूप गरीब होता, शेतकरी होता आणि त्याच्याकडे पुरेसं धन पण नव्हतं. तो खूप गरीब होता, पण स्वामींवर त्याची खूप श्रद्धा, विश्वास होता. तो सतत स्वामींचं नामस्मरण करत राहायचा, सतत स्वामींचं नामस्मरण घ्यायचा आणि त्याचा विश्वास होता की माझ्या आयुष्यात सर्व काही चांगलं होईल. तर एक वर्ष असं झालं की दुष्काळ पडला. त्याच्यामुळे विहिरी आटल्यात, जमिनीला भेगा पडल्यात आणि पाऊस पडला नाही, त्याच्यामुळे संपूर्ण दुष्काळ होता. तर तो स्वामींचे नामस्मरण करायचा. तर त्याला गावातली माणसं जी आहेत ते चिडवायची की तू का सतत स्वामींचं नामस्मरण करतो, एवढं नामस्मरण करतो तरी पण देव तुला प्रसन्न होत नाही, तू कशाला एवढं नामस्मरण करतोस, असं त्याला नकारात्मक गोष्टी सांगायच्या. पण तो त्यांच्याकडे लक्ष द्यायचा नाही, तो आपलं नामस्मरण चालू ठेवायचं. मग तो विचार करतो की बघूया, पाऊस पडेल तेव्हा पडेल, पण आपण शेत तर नांगरायला घेऊया. तर तो शेत नांगरायला घेते. सगळे लोक त्याला हसतात गावातली, अरे हा पागल झाला आणि नामस्मरण करतो आणि बघ शेत नांगरायला घेतले आणि तो म्हणतो की सर्व काही ठीक होईल. असं त्याला हे पण सांगतात की तू कशाला गावात राहतोस, तू गावी जा ना, तू शहरात जा, शहरात गेल्यानंतर 2 पैसे कमाव, तर तुझं तो पोट भर, असं त्याला सांगत असतात. पण तो कोणाकडेच लक्ष देत नाही, त्याचं नामस्मरण चालू असते आणि मग तो शेत नांगरायला घेते. तर एक दिवस स्वामींजवळ श्रीमंत व्यक्ती येते. शेठ येतो आणि शेठ आल्यानंतर तो सोन्यांच्या मोहरा स्वामींना देतो. स्वामी त्याला ओरडतात, अरे तिथं माझा भक्त उन्हातानात काम करतोय, उपाशी आहे, तुम्ही इथं मला सोनं का वाटताय, हे सोनं घ्या आणि शेतात जाऊन पेरा, असं भक्तांना सांगतात. आता भक्त विचारात पडले, जे स्वामी भक्त आहेत ते विचारात पडले की स्वामींनी असं आम्हाला का सांगितलं की हे सोनं घ्या आणि शेतात जाऊन पेर म्हणून. मग ते जातात, विचारपूस करत करत त्या शेतकऱ्याजवळ जातात, त्याची तिथली परिस्थिती बघतात आणि मग त्याला बियाणं आणून देतात. आणून दिल्यानंतर शेत पूर्ण पेरणी होते. स्वामी भक्त त्याची पूर्णपणे मदत करतात. मदत झाल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये पाऊस पडतो, खूप पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर त्याच्या शेतात एवढं खूप छान असं हिरवंगार पीक येते. पूर्ण शेत त्याचं हिरवं होतं, पिकांनी पूर्ण भरून जातं. हे सगळं बघून लोकांना आश्चर्य वाटतं की असं कसं झालं, दुष्काळ पडला होता आणि एवढं सगळं पीक त्याच्या शेतामध्ये कसं आलं. तर हा आहे स्वामींचा चमत्कार, स्वामींवर असलेला आपली श्रद्धा, विश्वास आणि प्रेम. आपण सर्व काही जेव्हा परमेश्वरावर सोपवतो, जेव्हा सर्व काही परमेश्वरावर सोपवून नामस्मरण करतो, कितीही संकट आले तरी आपला परमेश्वर आपल्याला दूर करत नाही. हा विश्वास जेव्हा आपण स्वामींवर ठेवतो की माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत, तेव्हा सर्व गोष्टी आपल्या आयुष्यात चांगल्या घडायला सुरुवात होतात. तर ही छोटीशी कथा आहे. म्हणजे त्या शेतकऱ्याने त्याचा विश्वास होता की स्वामी माझ्या पाठीशी आहे. त्याच्याकडे बियाण्यासाठी पैसे नव्हते, दुष्काळ पडलेला, शेतीला भेगा पडलेल्या, तरीही त्यांनी नांगरणी करायला घेतली, कारण त्याचा स्वामींवर विश्वास होता. तसाच विश्वास आपला जर स्वामींवर असेल तर आपल्या आयुष्यात सर्व काही सकारात्मक गोष्टी घडतात. म्हणून सदैव स्वामींचे नामस्मरण करा. या छोट्याशा कथेतून आपल्याला एकच शिकायला मिळते, कष्ट आणि परमेश्वरावर आपल्या मनापासून विश्वास असेल तर आपल्याला त्या चांगल्या गोष्टीचं फळ आपल्याला नक्कीच मिळते. श्री स्वामी समर्थ. ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया नवीन अशा एका मोटिवेशन व्हिडिओ सोबत. तसेच आपल्या चॅनलवर विविध प्रकारचे ब्लॉग येणार आहेत. म्हणजे कुठे फिरायला वगैरे गेली तर तिथले ब्लॉग, घरचे घरगुती ब्लॉग, आपले पूजेचे ब्लॉग. तर अशा प्रकारचे ब्लॉग आणि मोटिवेशन स्टोरी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.